तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत युनिट टू FPL मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. युनिट टू कोणता आहे बघा, ऑपरेटर अँड एक्सप्रेशन, त्यावर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. आता फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज ॲरिथमॅटिक ऑपरेटर, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. ॲरिथमॅटिक ऑपरेटर कोणते कोणते त्याच्यावर त्याचे एक्झाम्पल पण एक्सप्लेन करायचे. सेकंड आहे, लिस्ट ऑफ लॉजिकल ऑपरेटर इन सी अँड प्रोव्हाइड द एक्झाम्पल ऑफ इच. आता जर बघा क्वेश्चन जर आला तर असा पण येऊ शकतो, किंवा व्हॉट आर द लॉजिकल ऑपरेटर इन सी अँड राईट इज एक्झाम्पल, असा पण येऊ शकतो. 3 नंबरचं क्वेश्चन आहे, व्हॉट इज एक्सप्लेन द कंडिशनल ऑपरेटर इन सी, बरोबर, त्याला टर्नरी ऑपरेटर असं पण म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन विथ ॲन एक्झाम्पल द युजेज ऑफ शॉर्ट अँड असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटरचे यूज काय आहे आणि त्याचे एक्झाम्पल राईट करायचे. त्यानंतर बघा, व्हॉट इज स्पेशल ऑपरेटर इन सी, स्पेशल ऑपरेटर कोणते सीमध्ये ते पण आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. त्याच्यानंतर बघा, लिस्ट एनी 3 बिटवाईज ऑपरेटर इन सी, प्रोव्हाइड ॲन एक्झाम्पल ऑफ इच. आता जेवढे टाईपचे जेवढे ऑपरेटर आहेत त्याचे सगळे तुम्ही अभ्यास करून ठेवा. तर याच्यात जास्तीत जास्त या युनिटमध्ये ऑपरेटरवरच क्वेश्चन विचारले गेलेले. प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डिस्कस द इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर इन सी. बघा, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर पण आहे. त्याच्यानंतर ऑपरेटर प्रेसिडन्स इन सी, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरं का. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप वेळेस विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर बघा, डिफाईन अन ऑपरेटर अँड ऑपरँड इन अ सी प्रोग्रामिंग गिव्ह द सुटेबल एक्झाम्पल. आता याच्यात ह्या ज्या युनिटमध्ये प्रोग्रामिंग म्हणजे कोड नाही आहे, तर फक्त तुम्हाला क्वेश्चनच थेरी क्वेश्चन फक्त ते ऑपरेटरच्या बेसवर आहे बघा. डिफाईन अन ऑपरेटर अँड ऑपरँड इन सी गिव्ह सुटेबल एक्झाम्पल. ऑपरेटर आणि ऑपरँड म्हणजे काय, त्याच्यावर आपल्याला सुटेबल एक्झाम्पल पण राईट करायचे. एक्सप्लेन द रिलेशन ऑपरेटर इन सी. त्याच्यानंतर व्हॉट इज यूज ऑफ द असाइनमेंट ऑपरेटर, एक्सप्लेन द डिफरंट टाईप असाइनमेंट ऑपरेटर. आता बघा, आता हे तुम्हाला कमीत कमी मी 11 क्वेश्चन दिलेले, बरोबर. आता हे 11 क्वेश्चनमधले जर बघायला गेलं तर FE 2024 पॅटर्ननुसार आत्ताचा लेटेस्ट पॅटर्न चेंज झाला, तर त्यात तुम्हाला 4-4 मार्काला येणार आहे. हे 4-4 मार्काला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ज्यांचे बॅकलॉग आहे त्यांच्यासाठी पॅटर्न हा 3-3, 4-4 असा असणार आहे. तर तुम्ही हे पण क्वेश्चन करा, सगळ्यांनी मिळून हे क्वेश्चन करा. एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.